स्टेशन मुंबई सेंट्रल। अगला स्टेशन मुंबई सेंट्रल। नेक्स्ट स्टेशन मुंबई सेंट्रल। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज अशा एका भोजनालयात जाणार आहे जिथे तुम्हाला 140 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला मिळणार आहे. आणि त्यासाठी मी आलेलो आहे मुंबई सेंट्रलला. आणि त्या भोजनालयाचं नाव सुद्धा आहे सेंट्रल भोजनालय. मंडळी, इथे तुम्हाला 140 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी एन्जॉय करायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, मी याचं लोकेशन तुम्हाला सांगतो. हे बॉम्बे सेंट्रल स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि असं का सांगतोय, कारण इथे लांब पल्ल्याच्या ज्या मेल्स गाड्या असतात त्या इथूनच सुटतात आणि बहुतेकांच्या गाड्या डिले होतात किंवा गाड्या ऑन टाईम असतात. पण घरून जर फूड वगैरे प्रिपेअर करायला मिळालं नाही तर ते इथे येऊन ते एन्जॉय करू शकतात अनलिमिटेड फूड 140 रुपयामध्ये. आणि रिलायन्स स्मार्ट म्हणून आहे, मोठा मॉल आहे, त्याच्या अगदी समोरच्या बाजूला हे सेंट्रल भोजनालय आहे. आणि मी आज व्हिडिओ शूट करायला आलेलो आहे, तो आहे संडे. आणि मी रात्रीचं डिनर करण्यासाठी आलेलो आहे या सेंट्रल भोजनालयामध्ये. आणि मी संडे का स्पेशली म्हणतोय मी तुम्हाला आत गेल्यावर क्लिअर करणार आहे. सो मित्रांनो, स्टे ट्यून आणि व्हिडिओ पूर्ण बघा. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, जराही स्किप करू नका. आणि आपण जाऊया आता सेंट्रल भोजनालयामध्ये अनलिमिटेड थाळी एन्जॉय करण्यासाठी. या. तर मंडळी, कस्टमर लोकांचा एक्सपीरियंस कसा आहे सेंट्रल भोजनालयाचा आपण जाणून घेऊया. सर जी, आप कभी से आ रहे हैं ये ऑर्डर? काफी समय से खा रहे हैं लोग इधर? जी, इधर ही खा रहे हैं। कैसा लगता है खाना इधर का? खाना बहुत टेस्टी, बहुत बढ़िया, घर जैसा है। घर जैसा खाना है और अनलिमिटेड है, तो खिलाते समय कुछ हिचकिचाहट नहीं, कुछ नहीं, एकदम प्यार से खिलाते, जितना चाहिए मर्जी, जितना इच्छा हो आप उतना खा सकते हैं। ठीक है, ठीक है. चपाती खाओ, राइस खाओ, जो मर्जी मांगो देते हैं, बहुत बढ़िया। ओके, थैंक यू. सर जी, इधर के खाने के बारे में कुछ बताएंगे, अनलिमिटेड थाली के बारे में? मुंबई सेंट्रल के एरिया में इतना 140 रुपये में अनलिमिटेड खाना मिलना एक मतलब अच्छी चीज़ है। अच्छा. खाना बहुत ही टेस्टी है ओके. और मतलब वर्थ है। तो आप मतलब 140 रुपये दे रहे हो, पेट भर के खाना खा रहे हो एकदम मुंबई के टॉप एरिया में। अच्छा. बहुत अच्छा है और अनलिमिटेड है, लेकिन खिलाते समय कोई हिचकिचाहट नहीं, कोई हिचकिचाहट नहीं है। खाना जितना चाहिए आप खा सकते हो, खा कोई सकते, एकदम प्यार से खिलाते. थँक्यू सर. तर मंडळी, माझ्यासमोर आलेली आहे सेंट्रल भोजनालयाची ही थाळी आहे. ही संडे स्पेशल आहे. मी मगाशी तुम्हाला बोललो बाहेर या व्हिडिओच्या सुरुवातीला की मी संडेला इव्हिनिंगला डिनरसाठी आलेलो आहे. ते क्लिअर करतो तुम्हाला, कारण संडेच्या दिवशी इथे एक वेगळी स्पेशल थाळी असते. तिची कॉस्ट आहे 150 रुपीज. जर तुम्ही मंडे टू सॅटर्डे आलात किंवा संडे मॉर्निंगला जरी आलात तर तुम्हाला 140 रुपीजमध्ये अनलिमिटेड जेवण मिळणार आहे. फक्त संडेच्या दिवशी 150 असते, ती स्पेशल थाळी असते. त्याच्यामध्ये हे बघा, हे सगळे मेनू असतात, ते तुम्हाला दाखवतो एक एक. हे आज आहे दाल फ्राय, ही मिक्स भाजी आहे, हे आहे मटर पनीर, हे बघा पनीर पण भरपूर आहे, हे स्वीट आहे, ही चटणी आहे ग्रीन कलरची, जीरा राईस आहे, कधी कधी पुलाव असतो, छास आहे, पापड आहे, पुरी पण असते आणि चपाती पण असते. हे संडेच्या ह्याच्यामध्ये. आणि हे कांदा लिंबू पण त्यांनी दिलेले आहेत. आणि इतर दिवशी मंडे टू सॅटर्डेमध्ये आलात तर तुम्हाला या गोष्टींमधील फक्त गुलाबजाम आणि पुरी मिळणार नाही आहे. बाकी सगळे मेनू असणार आहेत. 2 भाज्या, दाल फ्राय, राईस नॉर्मल एक असणार आहे, जिरा राईस किंवा पुलाव नसणार आहे. हा फक्त संडे अवेलेबल असतो. बाकी सगळे आयटम तुम्हाला मिळणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
हे जे आयटम्स आहेत छास आहे किंवा संडेचं स्वीट आहे आणि पापड हे तुम्हाला वन टाईमच मिळणार आहे. आणि जर तुम्हाला हे हवे असतील रिपीट तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. हे जे काय छास पापड आणि संडेचं जे स्वीट गुलाबजामसाठी. तर आता मी दिस इज अ टाईम टू टेस्ट. आता मी टेस्ट करतो आणि बहुतेक जे कस्टमर्स बघू शकतात केवढी गर्दी आहे. कारण हे मुंबई सेंट्रल स्टेशनच्या अगदी शेजारी आहे, अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आहे. सो आता मी ट्राय करतो. तर मी पुरीने ट्राय करतो पहिलं. पुरी बघा छान मस्तपैकी गरमागरम पुरी. त्याच्यावर मी ट्राय करतो मटर पनीर. मस्त छान आहे टेस्ट. चपातीची साईज पण आणि गरमागरम. इथे अनलिमिटेड जरी असलं तरी प्रेमाने वाढतायत. भरपूर कस्टमर लोकांचं मी म्हणजे एक्सपिरियन्स जाणून घेतला ह्याच्यापूर्वीच. डाळ बघूया आता. डाळ बरोबर मी चपाती ट्राय करतो जरा. डाळ पण बघा घट्ट आहे एकदम. हो हो लवंगी मिरची. छान. नंतर ही जरा मिक्स काय भाजी आहे बघूया. मिक्स भाजीमध्ये हे बघा बटाटा आहे, कॅप्सिकम आहे आणि बाकी अजून शिमला पण आहे. सॉरी शिमला आहे, कॅप्सिकम आणि शिमला एकच. आणि अजून 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये. असं मिक्स व्हेज आहे ते. छान टेस्ट गुड आहे. छास हो हो. तर मित्रांनो हे मुंबई सेंट्रल स्टेशन जे वेस्टर्न लाईनमधील एक महत्त्वाचं स्थानक आहे. कारण तिथे लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत मेल्स आहेत तर तिथे थांबतात. आणि कधी कधी काय असतं डिले होतात किंवा ऑन टाईमसुद्धा असतात. पण आपण घरातून प्रिपेरेशन फूड करायला मिळत नाही आपल्याला. आणि मग गडबडीमध्ये येऊन आपण कुठेतरी काहीतरी खाण्यापेक्षा जर तुम्ही मुंबई सेंट्रल स्टेशनला जर तुम्ही मेल्स गाड्या वगैरे पकडण्यासाठी येत असाल, तुमची गाडी असेल तर इथे एकदम 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तुम्ही इथे येऊन तुमचं जेवण एन्जॉय करू शकता आणि तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगला जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट इथे ST डेपोसुद्धा आहे मुंबई सेंट्रल आगार. तो पण 5 मिनटावरच आहे. म्हणजे दोन्ही साईडनी हा जो स्पॉट आहे अगदी 5-5 मिनटावर आहे. आणि तुम्हाला चांगलं इथे एकदम म्हणजे प्रॉपर छान एक व्हेज थाळी तुम्हाला जेवायला मिळणार आहे अनलिमिटेड. ही सुद्धा 140मध्ये नॉर्मल डेजला. संडे स्पेशल थाळी संध्याकाळी येत असेल तर ती असणार आहे 150 रुपीजमध्ये. तर मी आता जिरा राईस ट्राय करतो आणि त्याच्याबरोबर मी घट्ट घट्ट डाळ त्यांनी दिलेली आहे, दाल फ्राय. हे बघा एकदम खुले खुले राईस आहेत, चावल. व्हेरी नाईस. मस्त. डाळ पण घट्ट आहे. तर मंडळी अजून एक गोष्ट सांगायची अशी की हा मुंबई सेंटर एरिया हा मुंबईतील एक टॉप एरिया आहे. इथे तुम्हाला 140 रुपयामध्ये अनलिमिटेड फूड अवेलेबल होणं म्हणजे ह्या सेंट्रल भोजनालयामध्येच होऊ शकतं. बाकी मला नाही वाटत तुम्हाला 140 रुपीजमध्ये अनलिमिटेड थाळी मुंबई सेंट्रलला मिळेल. आणि दुसरी गोष्ट अजून मी एक एक्सप्लेन करतो. त्या सरांनी सांगितली मला की इथे म्हणजे मंथली जी खानावळ असते ती पण असते. त्यामुळे जर तुम्ही इथे मुंबई सेंट्रल एरियाच्या जवळपास कुठे राहत असाल तर तुम्ही ती मंथली खानावळसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यांचे काही चार्जेस आहेत ते तुम्ही त्यांना भेटूनच क्लिअर होतील तुमचे. सो जेवण खूप छान आहे. व्हेज थाळी आहे 140 रुपये नॉर्मल डेज मंडे टू सॅटर्डे. आणि संडे मॉर्निंगला पण 140च असते. फक्त संडेच्या दिवशी संध्याकाळी एक संडे स्पेशल थाळी असते. त्याच्यामध्ये स्वीट आयटम ॲड होतो, जिरा राईस किंवा पुलाव असतो आणि पुरी असते. बाकी जे काय आयटम्स मी दाखवले ते सगळे नॉर्मल दिवशीसुद्धा अवेलेबल असतात.
फक्त छास, पापड आणि स्वीट हे तुम्ही वन टाईमच मागू शकता. जर एक्स्ट्रा मागवायचं असेल तर तुम्हाला पे करावे लागतील. माझ्याकडनं ह्या थाळीसाठी रेकमेंडेशन आहे, तुम्ही जर मुंबई सेंट्रल स्टेशनच्या आसपास आला असाल, तुमचं काही काम असेल किंवा कशासाठी जरी येत असाल तर कुठेही जास्त पैसे वेस्ट न करता इथे तुम्ही एक व्हेज थाळी एन्जॉय करू शकता. आणि जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे मुंबई सेंट्रलचे तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करा, किंवा आजूबाजूला जे मुंबई सेंट्रलला येणार असतील किंवा जे ट्रॅव्हल्स करतात ट्रेन्सने नॉर्मली मुंबई सेंट्रलवरून, ST असू दे किंवा मेल्स असू दे, तर त्यांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना हेल्प होईल या सेंट्रल भोजनाला इझी. तर मंडळी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.